Hello students, in the last video we have solved the problems from exercise 5.3. Let us continue further more examples. Find the equation of the line. Find the equation of the line having inclination 135 degrees and making x-intercept 7. Making x-intercept 7. आता समजून घेऊया. आपल्याला दिलंय त्याने एक रेषा की जिचं इंक्लिनेशन 135 आहे. सो थीटा इज इक्वल टू 135 डिग्रीज आणि हिने केलेला हा एक्स इंटरसेप्ट जो आहे हे डिस्टन्स किती एक्स इंटरसेप्ट किती दिला आहे 7. आता हा जो पॉइंट आहे या रेषेवर जिनं एक्स अक्षाच्या ठिकाणी इंटरसेक्ट केलं एक्स अक्षाला इथूनपर्यंतचं अंतर त्याचं 7 आणि तो पॉइंट हा एक्स अक्षावर असल्यामुळे त्याचं किती 0. मग या लाईनवरचा अशा तऱ्हेने इंटरसेप्ट दिल्यामुळे एक पॉइंट आपल्याला शोधून काढता आला आणि तो पॉइंट काय 7 दिला. एक्स इंटरसेप्ट 7 दिला आहे म्हणजे ओरिजिन पासून तर हे अंतर या पॉइंट जिथे इंटरसेक्ट करते तिथपर्यंतचा डिस्टन्स 7 आणि तो एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कोऑर्डिनेट किती 0. आता इथे स्लोप ऑफ लाईन अशी डिफरंट इन्फॉर्मेशन दिली म्हणजे आपल्याला त्या रेषेचा स्लोप आणि त्या रेषेवरचा एक पॉइंट माहिती करायला पाहिजे आणि तो स्लोप आणि तो पॉइंट जर माहिती झाला तर मग आपल्याला त्याचं इक्वेशन काढता येतं. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू tan थीटा. सो m इज इक्वल टू tan 135. हा 135 स्टँडर्ड अँगल नाही. सो m इज इक्वल टू tan 90 प्लस 45 करून बघा 90 प्लस 45. सो इट इज m इज इक्वल टू आता इथं 90 आलं म्हणून हा रेशो चेंज होईल. आपण सेकंड याच्यातोय म्हणून हे काय होईल मायनस cot 45. नाउ tan 45 डिग्रीज इज 1. सो cot 45 रेसिप्रोकल ऑफ 1 इज 1. सो m इज इक्वल टू -1 हा स्लोप मिळाला. आणि आता पॉइंट ऑन द लाईन काय पॉइंट ऑन द लाईन व्हॉट इज द पॉइंट ऑन द लाईन इट इज 7-0 हा पॉइंट लाईनवर आहे. मग देअरफॉर इक्वेशन आपल्याला आहे इक्वेशन ऑफ ए लाईन कसं काय काढतो आपण y minus y1 upon x minus x1 and that is equal to m. So y minus y1 what is y1 0 upon x minus 7 and that is equal to -1. So y is equal to minus x आणि plus 7. इकडे y is -0 y राहील आणि हा इकडे मल्टिप्लाय बाय होईल. सो -x आणि मायनस प्लस 7. सो x plus y आणि -7 is equal to 0 is the required equation of the line. हे आपल्याला या रेषेचं इक्वेशन मिळालं. ओके नेक्स्ट the vertices of a triangle are A34 B20 and C -16. Find the equations of the lines. Find the equations of the lines containing
A side BC, B the median AD, and C the midpoints of AB and BC. म्हणजे आता या त्या 3 डिफरंट कंडिशन मध्ये आपल्याला त्यांनी आन्सर्स काढायला सांगितलेले आहे. आणि त्याच्यासाठी हा जो एक ट्रायंगल आहे याला तुम्ही कसंही काढू शकता. याला A नाव दिलं, B नाव दिलं आणि C नाव दिलं. कुठे A दिला, कुठे B दिला, कुठे C दिला तरी चालतो, त्याला काही हे नाही. आता A चे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 4. मी इथे A दिला असता, इथे B दिला असता, इथे C दिला असता तरी इक्वेशन सारखेच मिळाले असते. B चे दिले 2, 0 आणि C चा दिला आहे -1, 6. ओके, ठीक. C इज -1 and 6. आता तो काय सांगतोय की फाइंड vertices of the triangle are this and then find the equations of the lines containing side BC. या BC साइडचं इक्वेशन काढायचं. साइन ज्या लाईनीमध्ये सामावेल त्या लाईनचं इक्वेशन सांगतो तो, containing the side BC. So first of all, slope of BC. Let us calculate the slope of BC. M is equal to y2 minus y1 and upon x2 minus x1. So how much is y2? 6. Minus y1 0 and upon x2 is -1 and -2. So 6 upon -3. So it is a -2. मग आता स्लोप मिळाला. या BC वरचे आपल्याला एक सोडून 2 पॉईंट माहिती, तुम्ही कोणताही पॉईंट कन्सिडर करा. Therefore equation of line containing side BC is equal to y minus y1 upon x minus x1 is equal to m. So y minus 0 and upon x minus 2 and that is equal to -2. So y is equal to -2x and plus 4. इतनी भागाकार क्या है? So 2x plus y and -4 is equal to 0 is the required equation of a line containing the side BC. या पहिल्याचा आन्सर झाला. आता दुसऱ्याकडे जाऊ. B the median AD, line containing median, the line containing median, the line containing median. मग आता मीडियन म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मीडियन? मीडियन इज द लाइन सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स विथ द मिडपॉइंट ऑफ ऑपोजिट साइड. आता इथून एडी मीडियन काढायचे म्हणजे ए पासून त्याची ऑपोजिट साइड याची BC आहे, याचा मिडपॉइंट हा D घेतला त्याने आणि मग या एडीचं हा मिडपॉइंट आहे म्हणजे दोन्ही अंतर सारखे. ही एडी मीडियन झाली. D is the midpoint. D is the midpoint of BC. B आणि C चा D midpoint आहे. अगोदर हा midpoint काढायला लागेल. मग काढूया. कसं काय काढू शकतो? x is equal to x1 plus x2 upon 2. सेक्शन फॉर्म्युला, मिडपॉइंट फॉर्म्युला 10वीत बी शिकलोय. आता मागच्या चॅप्टर्स मध्ये शिकलो आपण. सो x is equal to किती, मग x1 किती आहे? 2 minus 1/2. So it is a 1/2. या 2 मधून मिळवायचं आहे म्हणजे साइन चेंज करायचं नाही. आणि y is equal to y1 plus y2 divided by 2. So y is equal to, what is y1? 0 plus 6 and divided by 2. So it is a 3. हा मिडपॉइंट काय मिळाला? 1/2 3 मिळाला. आता या एडीचं आपल्याला इक्वेशन काढायचंय. मग एडी वरचे किती पॉईंट माहिती आहे? एक माहिती आहे, ए माहिती आहे आणि डी माहिती आहे. 2 पॉईंट्स आर नोन. मग जेव्हा एखाद्या शेवटचे 2 पॉईंट्स आपल्याला नोन असतात त्यावेळेला त्याचा स्लोप काढता येतो.
मग आता इथे काढतो अगोदर स्लोप ऑफ मीडियन एडी m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So slope is 3 minus 4 y coordinate चा difference. आणि मग काय upon 1/2 minus 3. So वरती उठतो -1 आपण उठतो 3 2 6 6 म्हणून 1 गेला तर -5/2. तर दोन्ही ठिकाणी मायनस मायनस प्लस झाला वरती लिहायचं आणि रेसिप्रोकल होईल काय होईल 2/5. स्लोप मिळाला कोणाचा एडीचा. मग आता इक्वेशन ऑफ मीडियन एडी कसं काय काढू y minus y1 upon x minus x1 and that is equal to m. So y minus 4 हा पॉइंट घ्या किंवा हा पॉइंट घ्या सारखंच इक्वेशन येईल y minus 4 upon x minus 3 आणि इज इक्वल टू किती आहे 2/5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5y minus 20 is equal to 2x minus 6. मग हा -2x प्लस 5y आणि हे प्लस 6 इकडे येतील तर किती आहे -14 आणि दॅट इज इक्वल टू 0. आता एक मायनस नको 2x minus 5y and plus 14 is equal to 0 is the equation of the median AD. पहिला प्रश्न झाला. दुसराही सॉल्व झाला. Now let us go to the third. पुस्तक C containing the midpoints of AB and BC. या AB आणि हा BC चे मिडपॉइंट जे असतील त्या मिडपॉइंटला जोडणारा रेषा काढू आपण. हा मिडपॉइंट तर काढला गेला होता. हा BC चा मिडपॉइंट किती आहे 1/2 आणि 3 होता. ही फाइंड नॉट रॉंग. आता कोणाचा काढू मिडपॉइंट ऑफ AB. मिडपॉइंट ऑफ AB याला नाव देऊ ई नाव देऊ. मिडपॉइंट ऑफ AB ई हा मिडपॉइंट AB चा बरोबर आहे. मग काय येते x इज इक्वल टू x1 plus x2 divided by 2. What is x1? 3 plus 2 divided by 2. So that is 5/2. आणि पुन्हा y is equal to y1 plus y2 divided by 2. किती आहे y1? 4 प्लस किती आहे 0 by 2 नंबर 2. मग आता हा पॉइंट आला किती 5/2 आणि किती 2 आला. मग आता आपल्याला याचं इक्वेशन काढायचं आहे. डी पासून मिडपॉइंटला जोडणारी रेषा या दोघांचा मिडपॉइंटला जोडणारी जी रेषा समाविष्ट करणारी आहे तिचं इक्वेशन काढायचं आहे. सो दी इक्वेशन ऑफ ए लाइन containing midpoints of AB and BC. पहिला काय काढावं लागेल आपल्याला याचा हे पुस्तक जागा निवडून स्लोप ऑफ DE m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So m is equal to y2 3 minus y1 minus 2 and upon 1/2 minus 5/2. मग वरती किती आला 1 आला आणि खाली किती 2 minus 4/2. 2 LCM minus 5 होती म्हणून त्याला -4/2 कमी वेगवेगळा काय आन्सर आला -1/2 आला. सो कोणाचा DE चा. मग आता याचा स्लोप माहिती झाला. मग आता इक्वेशन काढता घ्यायचं. देअरफॉर इक्वेशन आपल्याला
कसं काय काढू? y minus y1 upon x minus x1 and that is equal to m. So y minus 2 upon x minus 5/2 कोणताही पॉईंट घ्यायचा आणि m इज इक्वल टू किती? -1/2. इकडे 2 निघून 2y minus 4 इज इक्वल टू -x आणि हा प्लस किती? 5/2. मग प्लस x प्लस 2y -4 -5/2 इज इक्वल टू 0. मग x प्लस 2y 4 गुणे 8 8 आणि 5 13 13/2 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. अशा तऱ्हेने आपल्याला जे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले होते, व्हर्टायसेस दिलेले होते, कोऑर्डिनेट्ससाठी व्हर्टायसेस आपले ट्रायंगल आणि त्याच्यावरती जी प्रश्न विचारली होती त्या प्रश्नांची आपण उत्तरं दिली. Next, find the x and y intercept. Find the x and y intercepts of the following lines. X upon 3 प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 1. आता दोन्ही ॲक्सिसवर जर आपल्याला इंटरसेप्ट काढायचे असतील फक्त, तर हे उदाहरण दोन पद्धतीने सोडवता येतं. इट कॅन बी सॉल्व्ड बाय 2 मेथड्स. पहिली मेथड अशी आहे की आपल्याला इंटरसेप्ट टू डबल इंटरसेप्ट फॉर्म काय म्हणतो? x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हा a आणि b काय असतो? ज्यावेळेला हे डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहितो लाईनचं, त्यावेळेला a आणि b काय असतात? It is an intercept on the x-axis and it is an intercept on the y-axis. So, what is that? जर याच्याशी याची तुलना केली, comparing the two equations, comparing two equations, मग काय? a ची किंमत किती? 3. याला काय म्हणतो आपण? x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट हा काय असतो? b आणि b इज इक्वल टू किती? मग 2. अशा तऱ्हेने आन्सर काढतात. आता समजा असं नसेल काढायचं, तर जर x इंटरसेप्ट काढायचा असेल ना, तर y ची किंमत 0 करायची. मग y चं टर्म घ्या. बघ हा डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू किती आला? 3 आला. तो x इंटरसेप्ट आला. आता y इंटरसेप्ट काढायचा तर x इज इक्वल टू 0 घ्यायचा. y इज इक्वल टू किती? 2. म्हणजे दोन्ही ॲक्सिसवरचे जर इंटरसेप्ट काढायचे झाले तर त्याला या डबल इंटरसेप्ट फॉर्मच्या फॉर्ममध्ये आणा, किंवा x इज इक्वल टू 0 घ्या आणि y इज इक्वल टू 0 घ्या. आणि ज्या x ची किंमत येईल तो x इंटरसेप्ट, y ची जी किंमत येईल तो y इंटरसेप्ट. दुसरं सेकंड एक्झाम्पल. 3x/2 प्लस 2y/3 इज इक्वल टू 1. आता नीट लक्ष द्या, याला जर तुम्हाला असं लिहायचं असेल तर वरती एक्सच पाहिजे, कारण या फॉर्मॅटमध्ये जर आणायचं x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1, म्हणजे वरती फक्त x आणि y पाहिजे. मग याला कसं लिहिता येईल? x अपॉन 2/3 लिहिता येईल प्लस y अपॉन काय लिहिता येईल? 3/2 आणि दॅट इज इक्वल टू 1. मग याच्याशी जर याची तुलना केली तर x इज इक्वल टू 2/3 आणि y इज इक्वल टू 3/2. म्हणजे हा x काय आला? x इंटरसेप्ट इज 2/3 आणि y इंटरसेप्ट इज इक्वल टू किती? 3/2. नसेल तसं करायचं तर या इक्वेशन मध्ये y शून्य, y चा टर्म शून्य घेऊन टाका. मग किती बरं? 3x अपॉन 2 इज 1. 3 पागू नका. सो x इज इक्वल टू 2/3. 2/3 आणि y चा इंटरसेप्ट काढायचा, x चा टर्म 0 घ्या. बघा काही 3/2 इंच. म्हणजे दोन्ही मेथड. जर फक्त इंटरसेप्ट काढायचं असतील तर त्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आणा. नसेल तसं करायचं तर टेक y इज इक्वल टू 0 सो दॅट यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ x and that gives us the x intercept. And for finding the y intercept, take y x is equal to 0, find the value of y, that gives us the y intercept. Okay?
Third example, 2x minus 3y plus 12 equals to 0. So this is 2x minus 3y is equal to minus 12. आता आपल्याला उजव्या बाजूला 1 पाहिजे. मग 1 केव्हा येईल? जेव्हा मायनस 12ला आपण मायनस 12ने डिवाइड करू तेव्हा. मग 2x अपॉन मायनस 12 मायनस 3y अपॉन मायनस 12 आणि मायनस 12 अपॉन मायनस 12. मला कसं मिळेल बरा? बे कमी बेस बारा. सो x अपॉन मायनस 6 प्लस 3 आहे तर 3 3 चौक 12 मायनस मायनस प्लस झाला काय आला y अपॉन 4 आला आणि इक्वल टू किती आला 1. मग x इंटरसेप्ट किती? x इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस 6 आणि y इंटरसेप्ट किती 4. तसं नसेल करायचं आपल्याला x अपॉन a प्लस y अपॉन p इज इक्वल टू 1 याच्याशी कंपेअर करून ह्या व्हॅल्यूज काढल्या. तसं नसेल करायचं तर काय करायचं? या मेन इक्वेशन मध्ये y ची किंमत 0 घ्या. 2x इज इक्वल टू 12 2x प्लस 12 इज इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल टू मायनस 12 होते. 2x इज इक्वल टू मायनस 12 and therefore x इज इक्वल टू मायनस 12 अपॉन 2 बे कमी बेस x इज इक्वल टू किती मायनस 6. नंतर x इज इक्वल टू 0 घ्या. मायनस 3 y इज इक्वल टू मायनस 12 दोन्हीकडे मायनस मायनस प्लस. सो y इज इक्वल टू 12 अपॉन 3 3 आहे तर 3 12 y इज इक्वल टू 4. त्या मेथडनी करा किंवा या मेथडनी करा. दॅट इज अप टू यू. I am explaining you both the methods. It is up to you which method you should use or which method you find easier. चला पुढे. Find the equation of the lines find equation of the line which contains the point A 1 3 and making an equal intercept and making an equal intercept on the coordinate axis. Making and equal intercepts on both axes. हे आता हे डबल इंटरसेप्ट वरची 1 2 3 उदाहरण आहेत. या उदाहरणामध्ये तो असं देतो की फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन विच कंटेन्स दिस पॉइंट. दॅट मीन्स दिस पॉइंट इज ऑन द लाइन आणि मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन द बोथ द ॲक्सिस. आता मेकिंग दोन्ही ॲक्सिस वरचे इंटरसेप्ट याच्यात वर्णन आलं. he has given both the intercepts on the coordinate axis and they are equal in magnitude. So here the equation of the line in double intercept form, x upon a plus y upon b is equal to 1. Here equal intercept means equal intercepts on coordinate axis. याचा अर्थ काय? a equals to b. a आणि b दोन्ही इंटरसेप्ट कसे दिले ते इक्वल आहे. मग therefore equation becomes x upon a plus y upon a equals to 1. a LCM आहे. So x plus y is equal to 1. तिरपा गुणाकार केला तर x plus y is equal to a. आता हा पॉइंट या रेषेवर आहे म्हणजे यानी हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पॉइंट 1 3 इज ऑन द लाइन. जर हा लाईनवर आहे हा पॉइंट तर काय येते 1 plus 3 equal to a. So 4 is equal to a.
ए ची किंमत मिळाली झालं देअरफॉर इक्वेशन अप्लाय इक्वेशन अप्लाय काय मिळेल x प्लस वाय इक्वल्स टू 4 ए ची किंमत भरून टाका x plus y is equal to 4. That is the equation of the line we have got. When the line is making equals to intercept on the coordinate axis and when this point lies on the x-axis. ज्यावेळेला असे इंटरसेप्टची गणित येतील त्यावेळेला इक्वेशन आपल्याला इन द फॉर्म ऑफ डबल इंटरसेप्ट लिहून टाकायचं. नेक्स्ट find the equations of the lines. वरचं गणित राहून गेलं होतं. Find the equation of the line containing the point 1 3 and sum of whose intercepts on the coordinate axis is 0. बघा आता आपल्याला असं इक्वेशन काढायचं आहे की जी रेषा या 1 3 पॉइंट मधून जाते आणि जिनी जे इंटरसेप्ट केलेले आहेत एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर त्यांचा सम 0 आहे. मग हियर पॉइंट ऑन द लाईन 1 3. मग आता इथं x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. Equation of line in double intercept form. So here a plus b is equal to 0. So a equals to minus b. मग आता इथे किंवा b is equal to minus a. मग आता मी आपल्याला काय करायला लागेल x upon a plus y upon minus a is equal to 1. So x minus y upon x upon a minus y upon a plus minus minus होऊन जाईल is equal to 1. So x minus y upon a is equal to 1. So here x minus y is equal to a. आता किंमत टाकायचं हा पॉइंट याच्यावर म्हणजे हा सॅटिस्फाय करेल. पॉइंट इज ऑन द लाईन. Point on the line is 1 3. So it should satisfy the equation. So 1 minus 3 is equal to a. So minus 2 is equal to a. So what is equation? Therefore equation of line is x minus y equals to minus 2. And here minus 2 equals x minus y plus 2 is equal to 0. This is the equation of the line where the sum of the intercepts on the coordinate axis is a 0. Okay, chalo next. Find the equations of the altitudes. Find the equations of the altitudes of the triangle whose vertices are A 2 5 B 6 minus 1 and C minus 4 minus 3. हे वर्टायसेस दिलेले आहेत आणि आता आपल्याला अल्टिट्यूड्स काढायला सांगितले. इक्वेशन्स ऑफ द अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल.
हा ट्रायंगल काढला मी, ए बी आणि सी नाव देतो याला. आता आपण याचं डेफिनेशन पाहिलं होतं मागच्या एका इक्वेशन मध्ये, त्याने आपल्याला मीडियमचं इक्वेशन काढायला सांगितलं होतं. आता आपल्याला तो अल्टिट्यूडची इक्वेशन्स काढायला सांगतोय. मग इथं आपण नीट लक्ष दिलं पाहिजे की व्हॉट इज अल्टिट्यूड. अल्टिट्यूड इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दी वर्टेक्स ऑन दी अपोजिट साइड. या अपोजिट हा जो ए आहे त्याच्या अपोजिट साइड बी सी आहे, याच्यावरती काढलेला हा ए डी झाला. तसंच या बी पासून जेव्हा मी याच्यावरती परपेंडिक्युलर काढीन, तो हा बीई हा दुसरा अल्टिट्यूड आला. आणि तिसरा जो अल्टिट्यूड येईल तो जो काढील असा तर तो ई एफ नाव देऊ त्याला. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये किती अल्टिट्यूड आहेत? 3. आता हा डी मिड पॉइंट नाही बीसीचा. अल्टिट्यूड इज दी परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दी वर्टेक्स ऑन द अपोजिट साइड, दॅट इज कॉल्ड दी अल्टिट्यूड. याचा आपल्याला पुढे उपयोग आहे अल्टिट्यूडचा. आर्थोसेंटर, त्याचंही उदाहरण येणार आहे आपल्याला. आर्थोसेंटर आणि सर्कम सेंटर असे 2 एक्झाम्पल्स आपल्याला येणार आहेत. तर इथं अल्टिट्यूड्स काढले. मग आता ए चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 2, 5, बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 6, -1 आणि सी चे कोऑर्डिनेट दिले आहेत -4, -3. तुम्ही याला एबीसी तुमच्या पद्धतीने नावं देऊ शकता. याला ए दिलं, याला बी दिलं, सी दिलं, तरी इक्वेशन्स बदलायचे नाही. इथं ए दिला, इथं बी दिला, इथं सी दिला, पण इथं ए, इथं सी, इथं बी असं नका करू. सिरियल वाईज द्या. क्लॉकवाईज पकडलं तर क्लॉकवाईज पकडा, अँटी क्लॉकवाईज पकडलं तर अँटी क्लॉकवाईज पकडा, पण एकाच असं द्यायच्यात नाव नेहमी. पण जनरली अँटी क्लॉकवाईज नावं देतात. एनिवे, मग आता इथं आपल्याला या एडी अल्टिट्यूड काढायचा आहे. समजा फॉर अल्टिट्यूड एडी. आता एडी कोणाला परपेंडिक्युलर आहे? एडी इज अ परपेंडिक्युलर टू बीसी आहे. मग आपल्याला स्लोप ऑफ बीसी काढावा लागेल. पहिल्यांदा स्लोप ऑफ बीसी एम इज इक्वल टू y2 - y1 आणि अपॉन x2 - x1. काढतो मी. एम इज इक्वल टू y2 - y1 -3 +1, मायनसचा प्लस होऊन जाईल. x2 -4 आणि मायनस किती 6, -4 -6, x2 - x1. हे समजलं पाहिजे नाही. -2 अपॉन -10 दोन्ही 1/5. बेकबे बेपंच 1/5. मग आता एडी इज अ परपेंडिक्युलर टू बीसी. मग देअरफॉर स्लोप ऑफ बीसी. मी जेव्हा तुम्हाला हे स्लोपच्या बद्दल शिकवलं होतं, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, त्यावेळेला मी खूप एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. When the lines are parallel to each other, their slopes are equal. When the lines are parallel to each other, their slopes are equal. And when the lines are perpendicular to each other, the slope of the one is negative reciprocal of the other. So slope of BC m is equal to याचा negative reciprocal 5/1. तो प्लस आहे म्हणून मायनस घेतला आणि उलटा पालट केली, त्याचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. When the two lines are perpendicular to each other, the slope of the one line is a negative reciprocal of the other. मग आता या एडीचा स्लोप माहिती झाला. या एडी वरती आहे पॉईंट आहे की नको? आहे पॉईंट एडी वर आहे. पण एक पॉईंट माहिती आहे आपल्याला, डीचे कोऑर्डिनेट काढायची गरज नाही, तिचा स्लोप माहिती झाला. देअरफॉर इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड एडी y - y1 upon x - x1 and that is equal to m. So what is y? Y - y1. What is y - y1? 5 upon x - x1, so x - 2 and that is equal to -5. तिरपा गुणाकार. So y - 5 is equal to -5x + 10
मायनस मायनस प्लस 10 होती. सो दिस इज 5x प्लस वाय मायनस 15 इज इक्वल टू 0. हे मायनस 10 इकडे येतील तर हे होते प्लस 10 इकडे येतील मायनस मायनस 10 आणि मायनस 5 मायनस 15 होते. हे आलं अल्टिट्यूड कोणाचं एडीचं. आता काढूया. आता तीन अल्टिट्यूड जसं एका अल्टिट्यूडचं काढलं तसं सगळ्या अल्टिट्यूडचे इक्वेशन्स आपल्याला काढता येतील. प्रॅक्टिस करूया. आता कोण अल्टिट्यूड फॉर अल्टिट्यूड बीई स्लोप ऑफ एसी कारण हा ए बी हा एसी ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे अगोदर आपल्याला एसीचा स्लोप काढावा लागेल. सो एम इज इक्वल टू y2 मायनस y1 आणि अपॉन x2 मायनस x1. सो y2 इज -3 -5. y2 मधून हा y1 मायनस करायचा आहे म्हणून त्याचा साईन बदल झाला. तसंच x2 मधून हा मायनस करायचा आहे -6 -8 अपॉन -6. दोन ठिकाणी मायनस मायनस प्लस 4/3. बेत्री का 7 बेचोक 8. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला प्लीज लक्षात द्या स्लोप माहिती झाला. मग देअरफॉर नाव बीई इज अ परपेंडिक्युलर टू whose AC. Therefore slope of BE याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -3/4. आता बी या बी मधून जातो. मग बी हा पॉईंट अल्टिट्यूडवर आहे. आपल्याला एका पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहे. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड बीई altitude BE is equal to y minus y1 upon x minus x1 is equal to m. इथे लिहितो y minus y plus 1 and upon x minus 6 -1 plus 1 होईल आणि is equal to किती -3/4. इकडे 4 ने होतो 4y plus 4 is equal to -3x plus 18. So 3x plus 4y plus 4 इथे plus 4y plus 4. I am very sorry. मग आता हे किती होतील -14 इज इक्वल टू 0 कारण प्लस 18 इकडे -18 होतील त्याच्यामधून गेले इक्वेशन. आता तिसरं इक्वेशन काढूया. कोणाचं काढू तिसरं इक्वेशन सांग. For altitude CF या altitude साठी पहिल्यांदा बघ काय स्लोप ऑफ AB m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. So m is equal to difference between the y coordinate -1 -5. Okay, -1 -5 difference between y coordinate. आणि इथे किती 6 -2. So it is a -6 upon 4. बेत्री का 6 बेचोक 8 म्हणजे that -3/4. आता इथं CF is a perpendicular to कोण येतो AC आहे. AB आहे सॉरी AB. मग AB चा जो स्लोप आला त्याचा याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल आहे. मग देअरफॉर स्लोप ऑफ CF अल्टिट्यूड CF किती m इज इक्वल टू 4/3 आणि निगेटिव्ह आला त्यात पॉझिटिव्ह करायचा आणि उलटा पाठ करायची कारण दोघं एकमेकावर परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड CF y minus y1 upon x minus x1 and that is equal to m. काढूया y कोणताही पॉईंट मायनस अल्टिट्यूड कोणता CF कोणामधून जातो C मधून जातो हा y plus 3 upon x plus 4 हा CF याच्यामधून गेला म्हणजे ह्या अल्टिट्यूडवरती हा पॉईंट आला म्हणून त्याचेच कोऑर्डिनेट भरावे लागतील
आणि इज इक्वल टू किती स्लोप त्याचा 4/3. सो 3y + 9 इज इक्वल टू 4x + 16. सो दिस इज -4x + 3y. -16 मधून 9 गेले, 16 मधून 9 गेले, किती मग 7 -7. सो दिस इज 4x - 3y + 7 = 3. अशा तऱ्हेने आपण या ट्रायंगलच्या तिघ अल्टिट्यूडचे त्याने इक्वेशन्स काढायला सांगितले होते, तर आपण या तिघ अल्टिट्यूडचे इक्वेशन्स काढले. नेक्स्ट हो, आता मला असं वाटतं हे या एक्सरसाइज मध्ये 2 एक्झाम्पल राहिलीत, सोडून घेऊ का त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ हा विचार करतो आहे. लक्ष राहिलं नव्हतं घड्याळाकडे, मी एक्झॅक्टली किती वाजता सुरू केलं होतं म्हणून. काही फरक पडत नाही, छोटा व्हिडिओ होईल. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला पाहू, चालेल का? टिल देन थँक्यू व्हेरी मच. सॉल्व करूया ना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे 2 एक्झाम्पल राहिली ती, आणि मग पुढच्या एक्सरसाइजला जाऊ, आणि ती लास्ट एक्सरसाइज राहील. आणि त्या एक्सरसाइजला आता जास्तीत जास्त 2 व्हिडिओ या चॅप्टरला लागतील, म्हणजे आणखी 2 व्हिडिओमध्ये हे चॅप्टर देखील संपेल. मग आपण पेपर 1 मधला निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस संपला. आता याचं एकदा हे चॅप्टर झाल्यानंतर आपण पेपर 2 कडे वळूया, आणि मग त्याच्यावरती पण याच्यामध्ये अगोदर 2 व्हिडिओ होतील, आणि मग त्याच्यानंतरच्या नेक्स्ट आपण पाहू चॅप्टर काय घ्यायचं ते. टिल देन थँक्यू व्हेरी मच.